रावेरमध्ये एका मतदान केंद्राला खास केळीच्या बागेसारखं सजवण्यात आलंय। रावेरमधल्या नगरपालिकेच्या शाळेमध्ये मतदान केंद्राच्या दाराच्या आत गेल्यावर मतदारांना आपण केळीच्या बागेतच आलोय की काय असा भास होतोय। आणि याच मतदान केंद्राबाहेरनं आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। सध्या मी केळीचा कोठार मानल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यामधील रावेरमध्ये आहे आणि सध्या ज्या ठिकाणी मी उभा आहे तो केळीचा शेत नाही आहे, तर यंदाच्या निवडणुकीसाठी उभारण्यात आलेला एक मतदान केंद्र आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केळीचं उत्पादन होतो आणि रावेर लोकसभा मतदारसंघाचे जे क्षेत्र आहे त्या भागामध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये प्रत्येक गावामध्ये शेकडो टन केळीचं उत्पादन दरवर्षी घेतलं जातो आणि त्याच दृष्टिकोनातून मतदारांमध्ये एक जागृती घडवण्यासाठी आणि मतदान केंद्र वेगळ्या पद्धतीने सजवण्यासाठी कृषी विभाग असेल किंवा रावेर नगरपालिका असेल यांच्या वतीने हा जो मतदान केंद्र आहे तो कृषीच्या थीमवर सजवण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी केळीच्या पानापासून आणि केळीचे जे घड आहेत त्याच्यापासून साजसज्जा करण्यात आलेली आहे। आता तुम्ही जे बघतायत ते कृषी विभाग आणि नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने हे सजवलेलं आहे आणि मतदारांनी जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे। इथे आल्यानंतर असं वाटतं तुम्हाला की आपण बागेत जाऊन सना मतदान करतोय की काय असं वाटतंय केळीच्या बागेमध्ये। आणि याच्या माध्यमातून मतदान केंद्र हा जो आहे तो फक्त चर्चेचाच विषय ठरलेला नाही, तर मोठ्या संख्येने मतदार जे आहेत या ठिकाणी येऊन या मतदान केंद्रामध्ये मतदान करत आहेत आणि निवडणूक यंत्रणेच्या प्रयत्नांची स्तुतीही करत आहेत। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, रावेर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।